जय हिंद। तर आज आम्ही आणलाय तुमच्या समोर एक असा रेअर जातीचा साप। या सापाचं नाव आहे, तुम्ही बघू शकता, हा साप जास्तीत जास्त चिखलामध्ये, दलदलीमध्ये आणि पाण्यामध्ये राहणारा हा साप आहे आणि याचं नाव आहे झिलम स्नेक, म्हणजे मराठीमध्ये झिलम नावाचा हा साप आहे आणि इंग्लिशमध्ये ग्लोसी मार्श नावाचा स्नेक आहे। तर बघू शकता, हा निमविषारी जातीचा साप आहे आणि अतिशय असा तेलकट आणि चिकट असा हा साप आहे आणि पुस्तकात मी पहिल्यांदाच हँडल करतोय, त्याला पहिल्यांदाच हातावर घेतोय, अजून या सापाचा अंदाज नाही मला। आणि निमविषारी जातीचा साप असल्यामुळे याने जर आपल्याला बाईट केला तर आपल्याला कदाचित भीती नाही, म्हणजे मनुष्य बॉडीला भीती नाही, परंतु जे छोटे जीव आहेत त्यांच्यासाठी हा प्राणघातक ठरतो आणि न्यूरोटॉक्सिक नावाचा विष सुद्धा यामध्ये लाईटली प्रमाणात आढळला जातो आणि मला या सापाचा खरंच अंदाज नाही, म्हणून मी पहिल्यांदाच हा हाताळतोय, म्हणून मी जास्त हातावर घेत नाही त्याला। आणि बघू शकता, एकदम चिकट असा साप आहे हा आणि पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हा अतिशय शांत स्वभावाचा असा साप सांगितलेला आहे आणि म्हणजे खूप कमी प्रमाणात आढळतो। आपल्या भारतामध्ये सुद्धा आहेत, परंतु कमी प्रमाणात आहेत, म्हणून मी हाच तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेला आहे। बघा, याचं वैशिष्ट्य काय आहे तर दोन्ही साईडने लाईन्स आहेत आणि एकदम चिकट आहे, अतिशय चिकना असा, चिपचिपीत असा, तेलकट। आणि याने जर बाईट केली आपल्याला तर आपला जिथे बाईट केलाय तो ठिकाण म्हणजे सुजला जातो, पण आपल्याला भीती नसते त्याची, प्राणघातक नाहीये असं सांगितलंय पुस्तकांमध्ये। आणि बघू शकता, आता त्याला आम्ही निसर्गाच्या सानिध्यात इथे सोडण्यासाठी आणलेलो आहोत। माझ्यासोबत माझे सहकारी हर्षद सर ते सुद्धा आहेत आणि आता आम्ही त्याला इथे निसर्गाच्या सानिध्यात मोकळं करणार आहोत। हर्षद सर।